नमस्कार. सुरुवातीला टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि बापट व्याख्यानमालेसाठी मला इथं बोलवलं, याच्याबद्दल बापट कुटुंबियांचे मी आभार मानतो. टिळक विद्यापीठाचे मला अजून एक ऋण व्यक्त या निमित्ताने करायचं आहे. त्याचं कारण असं की 42 वर्षापूर्वी याच इमारतीमध्ये इंडॉलॉजीचा सर्टिफिकेट कोर्स मी जॉईन केला. दर रविवारी 3 तास लेक्चर असायची आणि एकही दिवस न चुकवता त्याला हजर राहत होतो. निरनिळ्या वयाचे आणि शिक्षण झालेले 15-20 जण आम्ही येत होतो. कोणी आर्किटेक्ट होतं, कोणी डॉक्टर होतं, कोणी कुरिअर वाले पण होते. म्हणजे असे 15-20 जण आम्ही होतो. पण फार इतका आनंदात तो काळ गेला. शिकवायला अर्थातच आम्हाला डेक्कन कॉलेजमधले सगळे शिक्षक होते. डॉक्टर ढवळीकर, त्याच्यानंतर डॉक्टर शांबादेव, शोभनाताई होत्या आणि डॉक्टर मश्री माटे. देव सर आर्किओलॉजीला रोमॅन्टिक सायन्स असं म्हणायचे. ते अगदी इतकं योग्य आहे. पुरातत्व हा विषय रोमॅन्टिकच आहे. आणि अलीकडेच मी रमणीय पुरातत्व या नावाने एक त्याच्यावर पुस्तक एक छोटंसं लिहिलेलं आहे. आमच्या अनेक विषयावरती चर्चा म्हणण्यापेक्षा वादविवाद सुद्धा चालायचे. उदाहरणार्थ, आर्य बाहेरून आले, महाभारताचा काळ किंवा वेदांचा काळ या ह्याच्यावरती आमची चर्चा चालायची. पण सर आम्हाला अगदी प्रेमाने आणि नीट व्यवस्थित समजून सांगायचे. त्यावेळेला ढवळीकर सरांनी मला असं सुचवलं की तुम्ही काय नोकरी वगैरे करत नाही, तुम्ही इकडे तिकडे नुसते फिरत असता. तसे ते जसे कडक शिस्तीचे होते तसे विनोदी पण होते. आणि तुम्ही राहता डेक्कन कॉलेजवरच, तर तुम्ही एम ए का करत नाही, असं मला त्यांनी तेव्हा सुचवलं. आणि मग मी एम ए जॉईन केलं. 38व्या वर्षी मी एम ए जॉईन केलं. तिथे सुद्धा सगळ्यात रेग्युलर विद्यार्थी मीच होतो. एक तर राहायला जवळ होतो आणि 2 वर्षामध्ये एम ए आणि त्याच्यानंतर प्री पी एच डी मी तिथे केलं. एम ए झाल्यानंतर मला लगेच तिथे नोकरी मिळाली. पुढची 8 वर्ष मी तिथे नोकरीला होतो. हे सगळं जे झालं ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये मी जो पहिला कोर्स केला त्याच्यामुळे शक्य झालं. आणि पुढच्या काळामध्ये खूप मोठमोठे पुरातत्वज्ञ भेटले, त्यांच्यावर काम करायची संधी मिळाली. उदाहरणार्थ डॉक्टर बी बी लाल, ज्यांनी महाभारत स्थळांचं उत्खनन केलं. त्याच्यानंतर रोमिला थापर, अजून बाहेरची जी मंडळी होती त्याच्यामध्ये आर एस धोलावीराचं उत्खनन करणारे आर एस बिष्ट आणि नॅशनल म्युझियम दिल्लीचे क्युरेटर किंवा डायरेक्टर एस पी गुप्ता यांनी अयोध्येचं उत्खनन केलं. हे सगळे आम्हाला प्रत्यक्ष ऐकायला बघायला मिळाले. परदेशातल्या लोकांची नावं जर घ्यायची झाली तर न्यू आर्किओलॉजीचा एक जो ज्यांनी सुरू केला तो अभ्यासक्रम, ते लुईस बिनफोर्ड. त्याच्यानंतर प्रोफेसर वॉल्टर स्पिंक, ते 15 ते 20 वर्ष अमेरिकन विद्यार्थ्यांना अजिंठाला घेऊन यायचे आणि त्यांना अक्षरशः तिथलं इंच इंच माहिती झाला होता. त्यांच्याबरोबर मला दोनदा अजिंठाला जायची संधी मिळाली. आणि ग्रेगरी पोसल, ज्यांनी हिंदू संस्कृतीच्या बऱ्याचशा साईट्समध्ये काम केलं, तर त्यांच्याबरोबर मला कामही करता आलं, त्यांची लेक्चर्सही ऐकता आली. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे एम ए केल्यामुळे शक्य झाल्या. 1992 मध्ये तर दिल्लीला वर्ल्ड आर्किओलॉजिकल मीट झालं. त्याच्यामध्ये जगातले सगळे आघाडीचे विद्वान ऐकता आले. आता आपण मुख्य विषयाकडे वळूया. हेनरी स्लीमनचं चरित्र, अर्थात त्याचा जर्मन उच्चार हायनरिश असा आहे. हायनरिश स्लीमनचं अल्पचरित्र आणि त्याने केलेलं कार्य, ऐतिहासिक कार्य, हे आपण बघणार आहोत. 1956 साली हॉलिवूडचा एक चित्रपट आला भारतामध्ये, हेलन ऑफ ट्रॉय. त्यावेळेला मी 6वी-7वीत फक्त होतो. पण मला तो अजूनही स्पष्ट आठवतो. रोजाना पोदेस्ता नावाच्या एका नटीने हेलनचं काम केलं होतं. अतिशय भव्य दिव्य अत्यंत सुंदर असा तो चित्रपट होता. आणि एक दुसरं सांगायचं झालं तर चांदोबा नावाचं जे मासिक होतं, चांदोबा चंदमामा, हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये पण निघायचं. त्याच्यामध्ये लाकडी घोडा नावाची एक कथा क्रमशः यायची. तर ती कथा जी आहे ती हेलन ऑफ ट्रॉय किंवा इलियड, होमरचं जे इलियड महाकाव्य आहे त्याच्यावर आधारित अशीच ती कथा होती.
फार सुंदर होती. आम्ही म्हणजे तेव्हा लहान मुलं तर अगदी न चुकता वाचायचो. तांदळ त्याच्यासाठी विकत सुद्धा घ्यायचो. होमर हा जो महाकवी होऊन गेला, त्याच्याबद्दल माहिती थोडीशी अशी आहे की आशिया मायनर मध्ये आयोनिया नावाचा एक भाग आहे, इथाकाच्या जवळ तो येतो. तिथे साधारण इसवी सन पूर्व 9व्या किंवा 8व्या शतकामध्ये त्याचा जन्म झाला. आणि त्याची दोन महाकाव्य आहेत. जसं आपलं रामायण महाभारत आहे, तसं इलियड आणि ओडिसी ही दोन महाकाव्य त्यांनी लिहिली. तो अंध होता अशी माहिती आहे. आता इलियड जे आहे त्याची एकूण 24 प्रकरण आहेत आणि 15,693 ओळी आहेत. ट्रॉय बरोबर सुरू असलेल्या युद्धाच्या 10व्या वर्षाची कथा त्यात रंगवलेली आहे. मायसीनचा राजा मेनेलॉस हा अगामेम्नॉनचा भाऊ होता. त्याची एक सुंदर पत्नी हेलन हिला ट्रॉयचा राजपुत्र पॅरिस हा पळून नेतो आणि त्याच्यावरूनच हे युद्ध भडकतं आणि ते सुमारे 10 वर्ष चालतं. त्याचं नाट्यपूर्ण आणि भावपूर्ण चित्रण हे इलियडमध्ये केलेले आहे. तर हा लाकडी घोडा आपण बघतोय आणि हा तरुणपणचा श्रीमंत फोटो आहे. याच विषयावरती गोल्डन ट्रेजर्स ऑफ ट्रॉय नावाचं एक पुस्तक आलंय, तर त्याचं आपण मुखपृष्ठ इथं बघतोय. हा होमरचा फोटो आहे. ओडिसी जे महाकाव्य आहे ते ट्रॉयच्या युद्धानंतर ओडिसियसच्या इथाकाला परतीच्या 10 वर्षाची कथा या महाकाव्यामध्ये आहे. तो राज्याचा खरा वारस होता आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर ते तो पुन्हा प्राप्त करतो. या महाकाव्याची सुद्धा 24 प्रकरणं आणि 12,110 ओळी आहेत. ही जी दोन महाकाव्य आहेत ही मुळामध्ये प्राचीन ग्रीक भाषेत आहेत. पुढे त्याची अनेक भाषांतरं झाली. आता हायनरिसचं अल्पचरित्र आपण बघूया. ट्रॉय शहराच्या उत्खननामुळे जागतिक प्रसिद्धी मिळालेला हायनरिश लिमान याचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात जर्मनीतल्या लहानच्या खेड्यात झाला. तो दिवस होता 6 जानेवारी 1822. त्याचे वडील धर्मोपदेशक होते. लहानपणी हेनरीला गूढ रहस्यमय गुप्त खजिना यांच्या गोष्टी विलक्षण आवडत. त्याला 4 बहिणी आणि 2 भाऊ होते. एका पुस्तकामध्ये ट्रॉय शहर आगीच्या भक्ष्यस्थानी कसं पडलं ही कथा त्याच्या वाचनात आली आणि त्याच्या कल्पनाशक्तीला भर आला. तिथल्या युद्धाचे देखावे त्याला प्रत्यक्ष दिसू लागले. त्याच ट्रॉय शहराशी उत्तरायुष्यात त्याचं भवितव्य बांधलेलं होतं हे त्यावेळी त्याला कसं कळणार. आईवर त्याचं खूप प्रेम होतं, परंतु तिचा अकाली मृत्यू झाला आणि हेनरीला त्याच्या काकाकडे शिक्षणासाठी पाठवण्यात आलं. शाळेमध्ये तिथं तो खूप रमला. अल्पावधीमध्ये त्यानं लॅटिन भाषेवर प्रभुत्व मिळवलं. त्याचंही भाषाप्रेम पुढे विलक्षण वाढणार होतं. त्याची बुद्धिमत्ता बघून तो विद्यापीठात प्राध्यापक बनेल असं भाकीत शिक्षकांनी केलं. दुर्दैवानं ते खरं ठरणार नव्हतं, कारण वडिलांना शाळेची फी भरणं अशक्य झाल्यामुळे हायनरिसला शाळामध्ये सोडावी लागली. लहान वयातच त्याला पोटापाण्याची सोय लावण्यासाठी एका किराणा दुकानात नोकरी धरावी लागली. दुकानात खूप कष्ट पडत होते, पगारही बेताचा. अशी 5 वर्षे त्याला काढावी लागली. पण त्या दिवसात सुद्धा तो अफाट संपत्ती मिळवायची स्वप्न बघत होता. अमेरिकेला पळून जावं असंही त्याला वाटायचं. तिथे पावलं सोन्याचे ढीग असतात अशी त्याची समजूत होती. एकदा एक जड लाकडी पिंप उचलताना त्याच्या छातीतून तोंडामध्ये रक्त आलं आणि त्याच्या पुढे जड वस्तू उचलणं अशक्य नाही हे लक्षात आल्यामुळे वाण्याची नोकरी त्याला सोडावी लागली. पुढे थोड्याच दिवसात हिशेब लिहिण्याचे धडे घेऊन तो हॅम्बुर्गला गेला. योगायोगानं एका माणसानं त्याला बोटीने दक्षिण अमेरिकेला पाठवण्याची व्यवस्था केली. वाटेमध्ये प्रचंड वादळ आणि पावसामुळे बोट भरकटत डच किनाऱ्यावरच्या टेक्सेल नावाच्या बंदराला लागली.
2-3 दिवस तिथे एका दयाळू शेतकऱ्यांनी त्याला आसरा दिला. नंतर एका कंपनीत त्याला बऱ्यापैकी पगाराची नोकरी लागली. बँकेच्या हुंड्यांवर टिक्के मारून रोख पैसे घेऊन घेणं हे त्याचं काम होतं. आता त्याची हालाकी संपली. उज्ज्वल भवितव्याची वाटचाल सुरू झाली. त्यानं वळणदार अक्षराचं शिक्षण घेण्याचा सराव केला. नाना भाषांचं शिक्षण त्याला घ्यायचंच होतं, तोही निश्चय त्याचा होता. एका शिक्षकाच्या मदतीनं त्यानं डच आणि इंग्रजीचे धडे घ्यायला सुरुवात केली. भाषा शिक्षण आणि पुस्तक खरेदी याच्यावर फक्त तो खर्च करत असे. 6 महिन्यामध्ये तो इंग्रजी वाक्यरचना शिकला. त्याची एकाग्रता एवढी तीव्र होती की 6-6 आठवड्यांच्या नियोजित अभ्यासानं तो डच, स्पॅनिश, इटालियन आणि पोर्तुगीज या भाषा उत्तम बोलू आणि लिहू शकला. आता 7 भाषा तिला अवगत झाल्या. 1 मार्च 1944 म्हणजे केवळ 22व्या वर्षी श्रोडर नावाच्या एका ग्रस्ताने मोठ्या पगारावर त्याची हिशेबनीस म्हणून नेमणूक केली. लवकरच त्या पगारातही वाढ झाली. पुढे तो त्या कंपनीचा मुख्य प्रतिनिधी बनला. रशियाहून कामाची पत्र येत असत. त्यांना रशियनमध्येच उत्तर दिली पाहिजेत या मनीषानं ती भाषा तो शिकू लागला. आणि केवळ 6 आठवड्यात त्यानं रशियनमध्ये पहिलं पत्र लिहिलं. तिकडच्या एका नीळ विकणाऱ्या व्यापाऱ्याची त्याची मैत्री झाली होती. हेनरीच्या नशिबात पुढची 20 वर्षे रशियात जाऊन राहणं लिहिलेलं होतं. आणि खरोखर डिसेंबर 1945 अखेरीस त्याला कंपनीचा प्रतिनिधी म्हणून पीटर्सबर्गला पाठवण्यात आलं. अवघ्या 24व्या वर्षी तो रशियात दाखल झाला. अविश्रांत मेहनत आणि महत्वाकांक्षेमुळे हेनरीची तुफान वेगानं प्रगती सुरू झाली. पहिल्या वर्षातच फक्त अर्धा टक्के कमिशन मधून त्याला 15 लाखांची प्राप्ती झाली. मजेसाठी त्यानं जर्मनी, फ्रान्स आणि इंग्लंडचे दौरे सुरू केले. आता लग्नाचे विचारही त्याच्या डोक्यात येत होते. तो रशियन उत्तम बोलू लागला होता. मोठमोठी पत्रही स्वतःच लिहिण्याची त्याला आवड होती. आणि संपत्तीचा हव्यास वाढतच होता. अनेक देशांचे प्रवास सुरू झाले. आता पैशाची काहीच कमतरता नव्हती. अमेरिकेमधल्या सोन्याच्या खाणी त्याला खुणावत होत्या. अखेर डिसेंबर 1850 मध्ये रशियाला रामराम ठोकून तो फेब्रुवारीत न्यूयॉर्कमध्ये दाखल झाला. सुरुवातीला त्याने अमेरिकन रोख्यामध्ये भरपूर गुंतवणूक केली. त्याला व्हाईट हाऊसचा म्हणजे अध्यक्षांचा पाहुणचार सुद्धा मिळाला. त्यानंतर तो पनामाला गेला आणि कॅलिफोर्नियाला जाऊन सोन्याच्या खाणी विकत घेतल्या. काही वेळा त्याला रोज 180 पौंड वजनाचं सोनं हाताळावं लागे. त्याला दुसऱ्यांदा छप्पर फाडके पैसे मिळणार होते आणि ते मिळाले सुद्धा. त्यामुळे त्याला इतकी भीती वाटायची की तो रात्र हातामध्ये पिस्तूल घेऊन पहारा करत बसायचा. तरी थांबलं पाहिजे हा विचार करून त्यानं रशियाला परतायचं ठरवलं. वाटेत काही ठिकाणी मुक्काम करत तो रशियाला परत आला. आता लग्न करणं अत्यावश्यक झालं होतं. अखेर एका थंड प्रकृतीच्या गर्विष्ठ मुलीबरोबर त्याने संसार थाटला. ती एकसारखी त्याला टाकून बोलायची, त्याचा तिरस्कार करायची. हेच त्याच्या भाग्यात लिहिलेलं होतं. रशियात त्यानं सगळी संपत्ती निळीच्या व्यापारामध्ये होतली. बाजारावर त्याचं नियंत्रण होतं. महिन्याला तो 10 लाख चांदीच्या रुबल्सची उलाढाल करायचा. तरी तो अतृप्तच होता. बायकोचं तोंड बघायला नको म्हणून तो कार्यालयामध्ये जास्त वेळ काढी आणि बाहेर एकटाच प्रवासाला जाई. तो हात लावेल तिथे त्याचं सोनं होत होतं. खरोखर तो सुवर्णयुगी बनला होता. 1855च्या अखेरीस त्याची मालमत्ता $10 लाख घरात गेली. घरातील वातावरण सुद्धा समाधानी बनलं. त्याच वर्षी त्याला मुलगा झाला. त्याचं नाव सर्जी ठेवण्यात आलं. पोलिश आणि स्वीडिश भाषा तो आधीच शिकला होता. लवकरच ग्रीक भाषेची देणगी त्याला मिळणार होती. ग्रीक आणि ग्रीस हे दोन शब्द त्याला झपाटून टाकणार होते. आता त्याच्याकडे सुसज्ज ग्रंथालय होतं. होमरसह अनेक भाषांमधली पुस्तकं त्यात होती. त्यानं दर रविवारी ग्रीक शिकायला सुरुवात केली. आणि असामान्य ग्रहण शक्तीमुळे 7व्या रविवारीच प्राचीन ग्रीक भाषेमध्ये लांबलचक वाक्य तो लिहायला लागला. त्यानंतर तत्कालीन ग्रीकही लवकरच आत्मसात केली.
त्या भाषेचं सौंदर्य आणि समृद्धीमुळे तो दिपून गेला. ग्रीसला आता गेलंच पाहिजे असं त्याला वाटू लागलं. तो देश 300 वर्ष तुर्कांच्या स्वामित्वाखाली होता, तरी आपली भाषा ग्रीसनं चांगली जतन केलेली होती. बायकोचे संबंध पुन्हा बिघडले. दरम्यान आणखी आणखी एक मूल झालं होतं. न पाहिलेल्या अनेक देशांना भेट द्यायचं त्याने ठरवलं, खास करून अथेन्स आणि इथाका. त्यावेळी ट्रॉय मात्र त्याच्या डोक्यात नव्हतं. तो स्वीडन, डेन्मार्क, इटली आणि जर्मनीला गेला. आपल्या वडिलांची धावती भेट सुद्धा त्यांनी घेतली. याच प्रवासात तो अरेबिक पण शिकला. इजिप्त आणि जेरुसलेम करून मग अथेन्सच्या मार्गाला लागला. तिथलं अॅक्रोपोलिस पाहिल्यावर त्याचं समाधान झालं. पुढे इथकाला जायचं होतं, परंतु परंतु अपरिहार्य कारणामुळे त्याला रशियाला परतावं लागलं. आणखी 5 वर्ष त्याला धंद्याचा व्याप सांभाळावा लागणार होता. पत्नीशी भांडणं होत असूनही आणखी एक मुलगी झाली. एक मुलगा आणि 2 मुली. ती मोठी होत होती. त्यांच्यावर मात्र त्याचं अत्यंत प्रेम होतं. नीळ व्यापाराच्या जोडीला त्यानं ऑलिव्ह तेल, कापूस आणि चहाच्या उद्योगातही भरपूर भांडवल गुंतवलं. सन 1858 मध्ये वयाच्या 36व्या वर्षी त्याला केवळ नीळ विक्रीमधून 15 लाख पौंड नफा झाला. म्हणजे तिसऱ्यांदा नशीब उजळलं. त्यानं जगभर गुंतवणूक केली होती. देशोदेशी अनेक घरं विकत घेऊन ती भाड्यानं दिली. 1863 मध्ये त्यानं रशिया सोडायचा पुन्हा निर्णय घेतला. तिथला सगळा धंदा विकून टाकला आणि बायको मुलांच्या नावाने पुरेशी संपत्ती, पुरेशी रक्कम मागे ठेवली. पुढे काय करायचं अद्याप ठरलेलं नव्हतं, म्हणून तो प्रवास करत राहिला. त्यावेळेस तो भारतामध्ये सुद्धा आला. तिथे मात्र उर्दू किंवा अन्य भारतीय भाषा शिकायची त्याला इच्छा झाली नाही. जावा, सिंगापूर आणि चीनचा दौरा पार पडला. चीनच्या प्रसिद्ध भिंतीचं त्याला प्रचंड आकर्षण होतं, जी त्याने आवर्जून पाहिली. ट्रॉय शहर उजेडात आणायचं असा त्याने केव्हाच निश्चय केलेला होता. तो लवकरच प्रत्यक्षात साकार होणार होता. प्रवास वर्णन लिहिण्याची त्याला आवड होती. तो भरपूर लिहायचा आणि स्वतः खर्च करून प्रकाशकांकडून छापूनही घ्यायचा. तपशीलवार डायरी ही नियमित सुरू होती आणि मोठा पत्रव्यवहार. जपान उरकून तो पॅरिसमध्ये दाखल झाला. तिथे एक जागा विकत घेतली. आता तो 44 वर्षांचा झाला होता. जगातले निम्म्याहून देश त्यांना पालथे घातले. 12-13 भाषांवर प्रभुत्व मिळवलं. भाषाशास्त्राचा अभ्यास चालूच ठेवायचा होता. त्याच्यातला व्यावसायिक मात्र स्वस्त बसू शकत नव्हता. आता त्यांनी इमारतींची खरेदी विक्री सुरू केली. त्यातही भरपूर कमाई सुरू झाली. दिनक्रम शिस्तीत चालला होता. ठरलेल्या वेळी व्यवसाय, ठरलेल्या वेळी अभ्यास आणि करमणूक. मुलांची त्याला फार आठवण यायची, पण बायको त्याच्याकडे देश सोडून यायला तयार नव्हती. तिला कसलीच कमतरता नव्हती. पुढे सगळा हिवाळा हेनरी अमेरिकेत राहिला आणि मग पॅरिसला परतला. अनपेक्षितपणे त्याच्या जीवनाला कलाटणी मिळणार होती. सोर्बॉनमध्ये त्यानं पुरातत्वावर काही भाषण ऐकली. त्याला होमरच्या ओडिसीची आठवण झाली. एक भटका जीव ओडिसियस 10 वर्षांनी आपल्या घरी येऊन पोचतो, ती कथा. आता तो पुन्हा होमरकडे वळला. 1868च्या उन्हाळ्यात त्यानं ग्रीसला कूच केलं. पुढील जीवन पुरातत्वज्ञ म्हणून घालवायचं असा त्यानं निश्चय केला. इथाकातला माउंट एटियस वरचा किल्ला खणून काढायचा असं त्यानं ठरवलं. तिथे गेल्यावर तो झपाटल्यासारखा झाला. होमरनी वर्णन केलेल्या जागा त्याला स्पष्ट दिसू लागल्या. ते एक बेटच होतं. हेनरी सर्व बेटावर फिरला. प्राथमिक पाहणीनंतर त्यानं माउंट एटियसकडे आपला मोर्चा वळवला. ती मोहीम छोटीशी आणि कमी खर्चाची होती, परंतु त्याची नवीन कारकीर्द त्यानंतर सुरू होणार होती. 4 कामगारांनी एक गाढव घेऊन पहाटे 5लाच तो बाहेर पडला. त्याआधी 4 वाजता त्यानं समुद्र स्नान उरकलं होतं. त्या पाण्यामुळे सगळे रोग दूर राहतात अशी त्याची समजूत होती. पुढे ती अर्थात चुकीची ठरणार होती. इथाकातल्या पहिल्या उत्खननात पहिल्या दिवशी एक मातीचं प्राचीन भांड आणि एक चांदीचं नाणं त्याला मिळालं. नाण्यावरती एका बाजूला मिनर्वा देवतेचं मस्तक आणि दुसरीकडे घोडा होता. दुसऱ्या दिवशी खणताना त्यांना इमारतीच्या पायाचे दगड लागले. हायन्रिसला वाटलं ओडिसियसचं शयनगृह तिथेच असणार. त्यानंतर एक अर्धवर्तुळाकार दगड आणि 20 मातीची नाजूक भांडी मिळाली. त्यात हाडं आणि राख होती. नंतर 6 इंची चाकू, तोंडात 2 बासऱ्या धरलेली मातीची देवता आणि प्राण्यांची काही हाडे मिळाली. हा हेनरीचा पहिला शोध होता आणि पुढे तो अंतप्रेरणेने खणत राहिला. दुसऱ्या दिवशी नवं काहीच मिळालं नाही.
आणखी एक दिवस तसाच गेला म्हणून त्यानं काम थांबवलं. नंतर तो बोटीनं अथेन्सला गेला. पुढे ऑगस्टमध्ये तो ट्रॉयकडे गेला. तिथल्या पठारावरून फिरताना त्याचं मनोबल वाढलं. पश्चिमेकडे असलेली हिसार लेकची टेकडी म्हणजेच ट्रॉय असं त्याला वाटू लागलं. त्यातली अर्धी टेकडी एका इंग्रज गृहस्थाच्या कॅल्वर्ट नावाच्या माणसाच्या मालकीची होती. या कॅल्वर्टनं पूर्वेकडच्या उतरावर एका मोठ्या चे अवशेष मिळवले होते. तो मोठ्या दगडांचा राजवाडा किंवा मंदिर असावं असा त्याचा अंदाज होता. हिसार लेकच्या टेकडीवर लक्ष केंद्रित झाल्यावर चित्र एकदम पालटलं. आता प्रियामच्या राजवाड्याचे अवशेष मिळणार होते. त्यावेळेचा किल्ला टेकडीवरचा होता. त्यावेळेचा किल्ला टेकडीवर होता. भोवताली उतारावरती शहर वसलेलं होतं. त्या जागी दडलेला खजिना कधी उजेडात येणार याचा हेनरी विचार करू लागला. कॅल्वर्टच्या मते तो हंगाम उत्खननासाठी योग्य नव्हता. तुर्कस्तान सरकारची परवानगी घेणंही गरजेचं होतं. ती जागा कॅल्वर्टच्या मालकीची असली तरी त्याने पैशाची मात्र अपेक्षा ठेवली नाही, हे विशेष. हेनरीला बायकोपासून घटस्फोट हवा होता. त्याचे काही मित्र त्यासाठी मदत करणार होते. शिवाय स्वतःला डॉक्टर म्हणून घेण्याची त्याची मनीषा होती. रोस्टॉक विद्यापीठामध्ये प्रबंध म्हणून आपली जीवनगाथा ग्रीक भाषेत लिहून देण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आणि तो मान्य झाला. त्या मुलख्या वेगळ्या विषयात त्याला पीएचडी मिळाली. पुढच्या 2 महिन्यात हेनरीनं बरंच लेखन केलं. एक छोटंसं आत्मचरित्र आणि इथाका व ट्रॉवर एक पुस्तक. डिसेंबर 68च्या अखेरीस त्यानं कॅल्वर्टला उत्खननासंबंधी लांबलचक प्रश्नावली पाठवली. उत्तरे लगोलग आलं. योग्य सीझन, खड्डे कसे घ्यावेत, कामगार कुठे मिळतील आणि मजुरी किती द्यावी हे सगळे त्यात खुलासेवर लिहिलेलं होतं. दरम्यान हेनरी जर्मनीला जाऊन आला. घटस्फोट मिळण्याच्या आधीच त्यांनी नव्या वधूचा शोध सुरू केला. त्याला हेलनसारखी दिसणारी ग्रीक सुंदरी हवी होती. जुलैच्या अखेरीस घटस्फोट मंजूर झाला आणि त्याला हवी तशी सोफिया नावाची वधू मिळाली. ऑगस्ट अखेरीस तो अथेन्सला गेला आणि 24 सप्टेंबरला त्याचं 17 वर्षाच्या सोफिया नावाच्या मुलीबरोबर लग्न झालं. त्यावेळी तो 47 वर्षांचा होता. त्यांचा मधुचंद्र विलक्षण झाला. नेपल्स, पॉम्पे, फ्लॉरेन्स, म्युनिक इत्यादी ठिकाणी ते फिरले. तो तिच्या पूर्ण अधीन झाला होता, पण तिनं तसं कधी भासू मात्र दिलं नाही. उत्खननासाठी सरकारी फरमान मात्र अजून मिळालं नव्हतं. सामानाची यादी त्यानं पुन्हा एकदा मागवली. सोफियाला तिच्या घरी पोचून तो पुन्हा कामाला लागला. आता तो ट्रायला आला. अर्थात तिथेच ते प्राचीन शहर दडलेलं होतं यात त्याला शंकाच नव्हती. त्याच ठिकाणी विश्वसुंदरी हेलन 10 वर्ष राहिली होती आणि तितकीच वर्ष ट्रोजन वॉर सुरू होतं. सुमारे 1500 वर्ष त्या शहरानं आपलं अस्तित्व टिकवून धरलं होतं. हिसारलिकच्या टेकाडाखाली राजवाडे, शहराच्या भिंती, घरातल्या वस्तू आणि पवित्र ग्रंथ सुद्धा सुरक्षित असले पाहिजेत असं सिलमनला वाटत होतं. त्यानं एप्रिलला 10 मजुरांच्या साह्याने पहिला खड्डा घेतला. टेकडीच्या वायव्य कोपऱ्यात ते खणत गेले. 1 तासाला 2 फुटांवर भिंतीचे अवशेष मिळाले. हेनरी खूप उत्तेजित झाला. संध्याकाळपर्यंत त्यांना 50 फूट लांब आणि 40 फूट रुंदीचा इमारतीचा पाया मिळाला. दुसऱ्या दिवशी कामगार वाढवण्यात आले. त्या दिवशीची प्राप्ती म्हणजे एक मोठी चूल, त्या खाली जळलेली राख. किमान 10 घर तिथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असावेत. त्यातच एक नाणं मिळालं. त्याच्या एका बाजूला सम्राट कमॉडस आणि दुसरीकडे प्रियामचा दुसरा मुलगा हेक्टर याचं चित्र होतं. त्याखाली हेक्टर ऑफ ट्रॉय असा लेख होता. तो अर्थातच महत्वाचा लाभ होता. टेकडीची निम्मी जागा तुर्कांच्या मालकीची होती. ते अचानक हजर झाले. तिथे काम चालू असलेलं पाहून त्यांना धक्काच बसला. हेनरिसनं त्यांना नीट समजून सांगायचा प्रयत्न केला, पण त्यांचं समाधान झालं नाही. त्यामुळे ते काम थांबवणं भाग होतं. लोकांची मजुरी भागवून तो अथेन्सला परतला. तुर्कांची ती जागा 1000 फ्रँकला विकत घेण्याची त्याची तयार होती, पण त्यावेळी ते काही जमलं नाही. इकडे सोफिया आजारी पडली होती.
तिला हेनरीनं प्रेमाचं सांत्वनपर पत्र लिहिलं. हिसारिकला जमीन खरेदी करून काम चालवायला सरकारची हरकत नव्हती. फक्त मिळणारं गुप्तधन सरकारच्या स्वाधीन करावं अशी त्यांची अट होती. सुलेमान आपल्या उद्दिष्टांपासून कधी ढळत नसे. ट्रॉयची भूमी त्यानं शोधून काढलेली होती. इकडे सोफियाला दिवस गेले होते. मुलगा झाला तर त्याचं नाव तो ओडिसेस ठेवणार होता. पण तिला मुलगी झाली. तिचं नाव अँड्रोमेक असं ठेवण्यात आलं. प्रियाम राजाचा मुलगा हेक्टरच्या सुंदर पत्नीचं ते नाव होतं. उत्खननासाठी प्रचंड खर्च येणार होता. त्यामुळे त्यात काही मौल्यवान वस्तू मिळाल्या तर त्यातला निम्मा हिस्सा शाही संग्रहालयाला द्यायला श्रीमंत तयार होता. फक्त कामासाठी रितसर परवानगी मिळावी आणि त्याला संपूर्ण स्वातंत्र्य आणि संरक्षण मिळावं अशी त्याची अपेक्षा होती. अखेर 12 ऑगस्ट 1871 रोजी फर्मान त्याच्या हाती आलं. मोठ्या कामाला विलंब हा होतोच. शेवटी 27 सप्टेंबरला सोफियासह तो सिप्ला खेड्यात हजर झाला आणि तिथे आपलं मुख्य ठाणं उभारलं. सगळी तयारी झाली. ढकलगाड्या आणि घमेली कुदळफावडे सिद्ध झाले. मुख्य मिस्त्री आणि कामगार नेमण्यात आले. 11 ऑक्टोबरला तो परत टेकडीकडे निघाला. सरकारतर्फे जॉर्जस नावाचा एक तुर्क हजर झाला. 8 कामगारांसह कामाला सुरुवात झाली. कारण 8च गाड्या फ्रान्सहून आणलेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी कामाचा वेग पाहून त्यानं 31 कामगार नवीन घेतले आणि तिसऱ्या दिवशी त्यांची संख्या 74 वर गेली. रोजची मजुरी 9 पियास्टर्स हे स्थानिक चलनानुसार अशी होती. निकोलस नावाचा तुर्क रोज पगार करी. श्लेमनचं लग्न झाल्यापासून निकोलस त्याच्याकडे कामाला होता. तो चांगला माहितगार होता. श्लेमनचा अंगरक्षक, स्वयंपाकी, खजिनदार आणि हरकामे म्हणून तो भूमिका बजावत होता. त्याच्यावर मालकाचा पूर्ण विश्वास होता. श्लीमन जिथे जिथे जाई तिथे जवळपास तो असे. स्थानिक अधिकाऱ्यांना काही वेळा लाच द्यावी लागे. तेव्हा ते काम निकोलसवर सोपण्यात येई. त्याच्या कमरेच्या पट्ट्यामध्ये सोन्याची नाणी असत. त्यातून तो सर्व खर्च भागवी. अद्याप नोंद करण्यासारखं काही मिळालं नव्हतं. काही नाणी आणि काही हाडकं, मोठ्या भिंती आणि बऱ्याच चित्रविचित्र आकाराच्या चमत्कारिक लहानशा वस्तू मिळाल्या होत्या. त्या बहुधा होमरच्या खूप अधिक उपयोगात असाव्यात. दिनांक 30 ऑक्टोबरला तर अशा शेकडो शेकडो गोष्टी मिळाल्या. काही काही प्राण्यासारख्या दिसत तर काही पर्वतासारख्या. त्या दगडाच्या बनवलेल्या होत्या. काहीवर पांढरे पट्टे होते पण सगळ्या एकदम गुळगुळीत. त्या वस्तूंचा अर्थ समजत नव्हता. असं काही मिळेल याची कल्पनाच नव्हती. पण रोजच्या रोज त्या वस्तू निघतच गेल्या. नंतर मातीच्या वस्तू मिळू लागल्या. काहींचा आकार घुबडासारखा होता. त्याला आठवलं की अथेन्सची त्या पक्षाचा जवळचा संबंध होता. अॅथेना ही अथेन्सची रक्षणकर्ती देवता होती. घुबडाच्या चेहऱ्याची अथेना असा उल्लेख होमरनं केलेला आहे. पण विद्वानांच्या मते त्याचा अर्थ रात्रीच्या वेळी अंधारातही पाहू शकणारे, घुबडासारखे तीक्ष्ण डोळे असणारे असणारी अशी देवता. तो खजिन्याची अपेक्षा करत होता. राजवाड्याच्या रंगीत भिंती कधी दिसेल असं त्याला झालं होतं. कदाचित दफनभूमी पण मिळणार होती. पण त्यावेळी भलत्याच वस्तू बाहेर येत होत्या. त्यातच तांब्याचे तुकडे त्याला काही मिळाले. 10 फूट खोलीवर भाजक्या मातीच्या खोलगट गोल वस्तू मिळाल्या. चरख्याच्या चाकासारख्या. त्यावर 2 भुकं पाडलेली होती. भारतीय देवळात त्यानं लिंग पाहिलेली होती. लिंग हे पुरुषाचं प्रतीक आहे. आता मिळालेल्या वस्तू प्रकृतीचं प्रतीक असायची शक्यता होती. पण राजवाड्यात त्यांचं अस्तित्व का म्हणून हे त्याला काही कळत नव्हतं. काम वेगानं पुढे चालू राहिलं. एक प्रचंड भिंत 16 नोव्हेंबरला बाहेर येऊ लागली. त्यासाठी घडीव आणि नैसर्गिक दगड वापरलेले होते. केवळ दाराची चौकट साफ करायला 65 कामगारांना 3 तास लागले. दुसऱ्या दिवशी तेच काम सुरू होतं. 18 तारखेला सुट्टी होती. त्यावेळी स्लीमान अहवाल लिहू शकला. मिळणाऱ्या वस्तूंमुळे तो इतका गोंधळात पडला होता की त्या विषयातल्या जाणकारांना त्यानं मदतीसाठी पाचारण केलं. कामाचा वृत्तांत तो विद्वानांना पाठवतच होता. वस्तूंवरील त्रोटक लेख त्याला मात्र वाचता येत नव्हते. अथेन्सच्या पत्त्यावर त्यानं लोकांची मतं मागवली. तिथे त्याचा कायम संपर्क होताच. 2 दिवस भयानक वादळ झालं. मग 24 नोव्हेंबरला काम थांबवून लिमन अथेन्सला परतला. सर्व अहवाल
व्यवस्थित तयार केला. तो एका नियतकालिकात छापून आला आणि पुढे ट्रोजन ऍक्टिव्हिटीज या पुस्तकात पण तो छापून आला. अन्य विद्वानांनी काय आक्षेप घेतले किंवा प्रतिकूल मत दिलं तर हेनरिसला अत्यंत संताप येत असे. चमत्कारिक वस्तू मिळाल्या तरी आपण शोधून काढला ते प्राचीन ट्रॉयच असा श्रीमंतला ठाम विश्वास होता. मार्च 1872 मध्ये चौथ्या खेपेला उत्खनन सुरू झालं तेव्हा त्याचं वय होतं 50. नव्या 60 ढकलगाड्या आणि उत्तम कुदळ फावडी भेट मिळाल्या. प्रत्यक्ष खोदकाम 3 एप्रिलला सुरू झालं. पहिल्या 2 आठवड्यात कामगारांकडून 8 दिवसच काम त्याला करून घेता आलं. 100 ते 120 कामगार होते आणि खर्च तर अफाट होत होता. उन्हाळ्यात वरून आग बरसत होती. रात्री गडगडाट होई. हेनरीला पुरातत्वाच्या शास्त्रीय पद्धती ठाऊक नव्हत्या कारण ती शाखा त्यावेळेला बाल्यावस्थेत होती. त्यानं टेकडीवर गोल खड्डे घेतले होते. नेमकी जागा महत्वाची असते. एक्सकॅव्हेशन इज डिस्ट्रक्शन. त्यामुळे तपशीलवार नोंद, दिवस, वेळ, भोवतालची माहिती, खड्ड्यांचे क्रमांक आणि तशी लेबल्स या सर्व गोष्टी महत्वाच्या होत्या. एका फ्रेंच जाणकारानं त्या सूचना हिजरीला दिल्या होत्या. अचानक 18 जूनला एक महत्वाचा शोध लागला. सूर्याची 4 अश्व हाकणारी अपोलोची उठावदार मूर्ती. ती लहानशी असली तरी काम कौशल्यपूर्ण होतं. घोडे जिवंत आणि जोमदार. अपोलोच्या मस्तकाभोवती किरीट. त्यातून 10 लांब आणि 10 लहान असे प्रकाश किरण बाहेर पडताना दिसत होते. सोनेरी केस आणि त्याची वस्त्र वाऱ्यावर उडत होती. ती मूर्ती बहुतेक टॉलमीच्या काळातली असावी. साहजिकच श्रीमनला अत्यानंद झाला. कॅल्वर्टच्या मालकीच्या जागेत ती मिळाली होती. त्यामुळे त्याच्याच मदतीनं ती मूर्ती देशाबाहेर गुपचूप रवाना करण्यात आली. पुढे कित्येक वर्ष श्रीमनच्या अथेन्समधल्या घराची बाग अपोलो भूषवित होता. खंडताना ज्या गोष्टी मिळत त्यात दर वस्तुगणिक तो कामगारांना थोडे पैसे बक्षीस देत असे. त्यामुळे लोक मातीच्या देवता आणि खोलगट चाकं नव्याने मिळाल्याचा आभास निर्माण करत. प्रत्यक्षात ते बाहेरून आणत अशी त्याला शंका होती. कामगार त्याला खूप भीत असत कारण त्यांना तो आवडत नव्हता. आता यावेळी प्रथमच त्याला थकवा जाणवू लागला. तो आजारी दिसू लागला. वय आपला प्रभाव दाखवणारच. पुढचं काम एखाद्या पुरातत्व संशोधन संस्थेकडे किंवा सरकारकडे सोपवावं असं त्याला वाटू लागलं. अवाढव्य खर्चाबद्दल पण तो कडवटपणे बोलू लागला. आता प्रथमच सोन्याच्या लहान लहान गोष्टी दिसू लागल्या. त्यामुळे श्रीमान पुन्हा उत्तेजित झाला. कानातले सोन्याचे 3 डूल, सोन्याचीच एक पिन, कपडे सावरायला उपयोगी पडते अशी. जवळच एक सांगाडा होता. तो एका तरुण स्त्रीचा होता. आगीच्या भक्ष्यस्थानी ती सापडली होती. तिच्या हाडांवरून स्पष्ट दिसत होतं की ती आगीत जळून खाक झाली होती. त्यानं अहवालामध्ये लिहिलं. ती सर्व माहिती अहवालात लिहिली. काम जोरात चालू राहिलं. आणखी काही मौल्यवान वस्तू मिळतील अशी त्याला आशा होती. पण त्या चमत्कारिक वस्तू आणि पक्ष्यांचं एक संगमरवरी अंड याखेरीज हाती काहीच लागलं नाही. 4 महिने पाऊस आलाच नाही. टेकाट धुळीच्या ढगांनी ग्रासलेलं होतं. अचानक सोसाट्याचं वादळ झालं आणि हिसारलीकची टेकडी चिखलानं भरून गेली. तेव्हा काम थांबवण्याची आज्ञा देऊन तो बायकोसह अथेन्सला परतला. पुन्हा 31 जानेवारीला काम सुरू झालं. कामावरती 160 लोक होते. यावेळी महत्वाचा शोध लागणारच या अपेक्षेत तो होता. दिनांक 16 एप्रिलला खणताना एक रस्ता निघाला. शिवाय माणसाच्या उंचीचे मातीचे 9 रांजण सापडले. आजवर इतके मोठे रांजण मिळालेले नव्हते. मे महिन्यात तो घाईला आला. 20 फूट अंतरावर असलेली 2 प्रवेशद्वार बाहेर आली. लगेच सियन गेट असं त्याचं नामकरण करण्यात आलं. दारामागे असलेली प्रचंड इमारत म्हणजे प्रियामचा राजवाडाच असणार. घुबडाची तोंड, शिल्प असलेले मोठे रांजण आणि बिनघडीव दगड बऱ्याच प्रमाणात मिळू लागले. त्याचं समाधान झालं होतं. कित्येक वर्षाची जी तपश्चर्या फळाला येत होती.
त्याला जे हवं होतं ते गवसलं. आपल्या शोधाचं पुस्तक प्रकाशित करण्याची त्यांनी घोषणा केली. त्यात 200 छायाचित्र आणि उठावाच्या शिल्पांची 3,500 चित्र असणार होती. हिसार लेकची ती टेकडी लहानशी असली तरी होमरनं वर्णन केलेलं शहर तेच असणार हे आता लोकांना कळणार होतं. विशाल प्रवेशद्वार, राजवाड्याच्या भिंती, मातीची काळी भांडी, रांजण आणि हजारो लहान मोठ्या वस्तू हेच सिद्ध करत होत्या. श्लीमननं ट्रॉयचा किल्ला शोधून काढलेला होता. त्याचवेळी सोफियाचे वडील अचानक जग सोडून गेले. ती त्वरेने अथेन्सला गेली. पण आपली गरज कुठे आहे हे ठाऊक असल्यामुळे ती लवकरच हिसारला परतली. 30 मे रोजी श्लीमाननी कॅल्बर्टला एक नाट्यमय पत्र टाकलं. त्यात तो लिहितो, इथे माझ्यावरती बारीक नजर आहे. सरकारचा तुर्की प्रतिनिधी का कोण जाणे माझ्यावर फार रागावलेला दिसतो. तो बहुधा उद्या माझ्या घराची तपासणी करेल. म्हणून मी आपल्याला थोडी तसदी देत आहे. या पत्रासोबत 6 पिशव्या आणि एक पोतं पाठवत आहे. कृपया ते सुरक्षित जागी बंदोबस्तात ठेवा. तुर्कांना आता त्याचा स्पर्शही होऊ देऊ नका. त्या त्या 6 पिशव्या आणि एका पोत्यात ट्रॉय मधला सोन्याचा खजिना रवाना झालेला होता. त्याच्या प्रकाशित लेखनामध्ये श्लेमांनी खजिना मिळाल्याचा दिवस कधीच उघड केला नाही. पण नेमकी जागा आणि वेळ समजते. सकाळचे 7 वाजलेले होते. प्रियामच्या राजवाड्याच्या भिंतीजवळ खोलवर तो खजिना मिळाला. कदाचित 30 मे रोजी तो मिळाला असावा किंवा थोडं त्याच्या आधी सुद्धा. 31 मेला त्यांनी पहिला अहवाल लिहिला. मिळालेल्या वस्तू त्यानं नीट पाहिल्या सुद्धा नव्हत्या. मग त्याची मोजणी दूरच राहिली. कारण तोपर्यंत त्या सगळ्या फ्रेडरिक कॅल्बर्टच्या ताब्यात गेलेल्या होत्या. रोजा नावाच्या पुस्तकात स्लीमान लिहितो, मे 1973च्या अखेरीस खजिना मिळाला. एवढं एकच विधान आपल्याला ठाऊक आहे. 3 निरनिराळ्या ठिकाणी लिहिलेल्या माहितीच्या आधारे शोधाची कथा उभी राहते. सियन गेटजवळ स्लीमान, सोफे आणि काही कामगार काम करत होते. अचानक त्याला साधारण 28 फुटांवर सुंदर आकाराची तांब्याची पेटी दिसली. त्याच्यावर कलाकुसर होती. धूळ आणि दगडामधून नीट पाहिल्यावर त्याला आढळलं की ती पेटी 3 फूट लांब आणि 1.5 फूट उंच होती. त्यावर शिरस्त्राणाच्या आकाराच्या 2 वस्तू ठेवलेल्या होत्या. पेटी तुटलेली होती. आतून काही चांदीची भांडी दिसत होती. पेटीच्या वरच्या बाजूला लालसर करड्या रंगाचे टणक अवशेष होते. त्यात 5 फूट जाडीची सुमारे 20 फूट उंच भिंत उभी होती. त्याला खजिना सापडला होता. तो आता धूर्त तुर्कांच्या नजरेपासून दूर नेणं आवश्यक होतं. कामगारांच्या ध्यानात तर काहीच आलं नव्हतं, कारण ते निरनिराळ्या ठिकाणी काम करत होते. सोफिया जवळच उभी होती. तिच्याकडे वळून तो म्हणाला, तू सर्वांना ताबडतोब ओरडून सांग, पैदोस. पैदोस या ग्रीक शब्दाचा अर्थ होतो कामाला सुट्टी, विश्रांती. सोफियाला तर खजिना अद्याप दिसलेला नव्हता. इतक्या लवकर सुट्टी का, म्हणून ती आश्चर्याने सिलेमनकडे पाहू लागली. आत्ता 7 वाजता? होय आत्ता. त्यांना सांग की आज माझा वाढदिवस आहे. आत्ताच माझ्या ते लक्षात आलं. आज काम न करता सर्वांना मजुरी मिळेल असे सांगून टाक. सगळे आपापल्या गावाकडे गेल्याची खात्री करून घे. तो सरकारी माणूस इकडे वळणार नाही हे पण बघ. पळ लवकर आणि ओरड, पैदोस. सोफियानं सांगितल्याप्रमाणे कामगिरी पार पडली. रोज सुट्टी तीच जाहीर करत असे. एका मोडक्या शिडीवर चढून ती प्लॅटफॉर्मवर गेली आणि सर्वांना घरी जायला सांगितलं. अनपेक्षित सुट्टी मिळाल्यामुळे कामगार मजेत निघून गेले. यापूर्वी अशी परवानगी कधीच न आल्यामुळे काहींना चमत्कारिक वाटलं. सरकारी दूत अमीन बुचकळ्यात पडला, कारण त्याला सुट्टीची आगाऊ कल्पना असेल. सोफिया स्लिमानजवळ आली तेव्हा सर्व कामगार निघून गेले होते. तो लहानच्या चाकूनं खजिना खणण्याचा प्रयत्न करत होता. संरक्षक भिंती पडण्याच्या अवस्थेत होती, त्यामुळे थोडासा धोका होता. भारी दगड, माती, लहान गोटे भिंतीतून डोकावत होते, खचलेले होते. पण गुप्तधनाच्या आशेनं त्यांची भीती पार नष्ट झाली. सोफियाकडे वळून तो म्हणाला, मला तुझी मोठी शाल झटपट आणून दे. पुन्हा एकदा सोफियाला चढावर जाऊन घर गाठावं लागलं. लाल रंगाची एक मोठी शाल घेऊन ती परत आली. सुंदर कलाकुसर असलेल्या तशा शाली ग्रीक बायका सणासुदीला वापरत. त्या शालीत खजिना ठेवण्यात आला. दोघांनी मिळून तो उचलला आणि घरी आणला. दरवाजाला आतून कुलूप ठोकलं. सगळ्या वस्तू लाकडी टेबलवर पसरण्यात आल्या.
काही गोष्टी एकमेकात घुसलेल्या होत्या. अशा मौल्यवान वस्तू संग्रहालयात नेहमी चमकताना दिसतात. फिकट पिवळसर पण निर्जीव. पण त्या जेव्हा श्रीमनला सापडल्या तेव्हा लाल ज्वाळांप्रमाणे चमकत होत्या. त्यात तांब्याचं चिलखत होतं. तांब्याची एक मोठी कढई होती. चांदीची आणि तांब्याची भांडी होती. सोन्याचा एक डबा, सोन्याचे पेले आणि सुरई, चांदीचं पंचपात्र, चांदीची 3 मोठी पातेली, तांब्याची 7 दुधारी पाती, चांदीच्या 6 सुऱ्या आणि भाल्याची 13 टोकं. सर्वात मोठ्या चांदीच्या भांड्यामध्ये तळाशी सोन्याचे 2 मुकुट, एक केशबंद, सोन्याची 4 कर्णकुंडल, सोन्याच्या 56 कुड्या आणि 8,750 अंगठ्या आणि बटणं. काय अगदीच लहान वस्तू होत्या. आता हे आपण ते उत्खननाची काही चित्र इथे बघतोय. हे मायसीनचं लायन गेट आहे. हे 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 ट्रॉय बदल नाहीये. सोन्याचे मुकुट तर थक्कड करणारे होते. एकावर तर 90 माळा होत्या. सगळ्या बाजूंनी पानं आणि फुलांची कलाकुसर असलेले सर लोंबत होते. त्यामुळे राजाच्या मस्तकाची शोभा खूप वाढत असणार. पर्शियन किंवा रोमन मुकुटात फक्त हिरे बसवलेले असत. ट्रोजन मुकुटात कपाळावर सोन्याच्या माळ्या येतील अशी घडण होती. यापूर्वी असे मुकुट कधीच बघण्यात आले नव्हते किंवा कोणी शोधूनही काढले नव्हते. सुलेमानचे हात थरथरू लागले. त्यानं सोन्याचा मुकुट सोफ्याच्या डोक्यावर ठेवला. त्याला तो राणीचा मुकुट वाटत होता. ही म्युझियमची जागा आहे. यात उत्खननात मिळालेल्या या वस्तू आहेत. हे मायसीनचं लायन गेट आहे आणि तो अगामेम्नॉनचा सोन्याचा पुतळा दिसतोय. डावीकडे स्लिमन आहे. सोन्याचे सर सोप्याच्या गळ्यात शोभा वाढवू लागले. तिच्या सगळ्या बोटामध्ये अंगठ्या चढल्या. एका पादरीचा भणंग मुलगा श्रेष्ठ राजाच्या भूमीत एका महाराणी समोर कृतार्थ होऊन उभा राहिला होता. ट्रॉय आगीत जळून गेलं तरी प्रियामचा खजिना जमिनीत सुरक्षित राहिला होता. आगीमुळे जी पळापळ झाली असेल त्या गडबडीत कोणाला खजिन्याची आठवण सुद्धा झाली नसेल. आपला जीव वाचवणं अधिक महत्वाचं. त्याला लागलेला शोध हा बराचसा रहस्यमय आहे. सोन्याची भांडी हा तो उत्कृष्ट कलाकृतीचा नमुना होता, पण अंगठ्या आणि इतर वस्तू प्राथमिक स्वरूपाच्या होत्या. त्यावर कोरीवकाम बिलकुल नव्हतं. सोन्या चांदीच्या वस्तूंबरोबर मातीच्या छोट्या मूर्ती देखील होत्या. भाल्याची पाती, चाकू आणि दगडांची शस्त्र त्यातच होती. हस्तिदंती वस्तू होत्या. शिशाची एक स्त्री प्रतिमा, तिच्या पोटावर स्वस्तिक चिन्ह दिसत होतं. त्यांनी बनवलेल्या त्या वस्तूंमधून मूर्तीपूजा करणारा आणि त्या पूर्वीचा अविकसित समाज याचं अजब मिश्रण दिसत होतं. मग ते होमरचं ट्राय होतं का त्या आधीचं सत्तास्थान होतं, नक्की सांगता येत नव्हतं. त्याच रात्री किंवा कालाची दुसऱ्या रात्री कॅल्व्हर्टच्या घरी खजिना रवाना झाला होता. काही दिवसांनी तो देशाबाहेर निर्यात करण्यात आला. आणखी काही दिवस त्यानं त्या भिंतीजवळ शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण गुप्तधन पुन्हा मिळालं नाही. आणि 17 जूनला उत्खनन बंद करण्यात आलं. कामगारांचा हिशोब पूर्ण केला गेला. ब्रिटिश सरकारला खजिना मिळाल्याचा संशय आला होता. श्रीमंत विविध ठिकाणी लेख लिहित होता, भाषणं देत होता, त्यावरून ते कळून येत होतं. त्यांनी फर्मानमध्येच रद्द केलं. पण स्लीमनचं महत्वाचं काम झालेलं होतं. त्याची लोकप्रियता खूप वाढली होती. त्यानं मायसीनमध्ये गुप्तपणे काम सुरू करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे ते केलं. सोप्यासोबत होतीच. 5 दिवसात 34 खड्डे घेण्यात आले. पण फुटक्या मातीच्या भांड्यांखेरीज विशेष काही हाती लागलं नाही. या बेकादा कामाचा ग्रीक सरकारला सुगावा लागला आणि ते थांबवण्यात आलं. तुर्कांनी अर्ध्या खजिन्यासाठी श्रीमंतवर दावा केला, पण त्यानं हात वर केले. सन 1874-75 ही भांडणामध्येच गेली. खजिना तर अदृश्य झालेला होता. परंतु ग्रीक न्यायाधीशांनी तुर्कांच्या बाजूने निकाल दिला. त्यांना 50,000 फ्रँक भरपाई देण्याचा आदेश मिळाला. प्रत्यक्षात खजिना तर 10 लाखांहून अधिक किमतीचा होता. म्हणून हेनरिसनं कॉन्स्टँटिनो कॉन्स्टँटिनोपलच्या संग्रहालयाला 2.5 लाख फ्रँक्स मदत मदत म्हणून पाठवले. शिवाय 7 मोठी प्राचीन भांडी
आणि दगडी हाताळ्यांनी भरलेली 4 पोती भेट दिली. आता त्यांना मायसीनमध्ये काम करायचं ठरवलं. एकेकाळी भव्य तटबंदी असलेलं मायसीन शहर आता टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या दगडी ढिगाऱ्याखाली गडप झालं होतं. त्या भागात लांडगे अजूनही फिरत होते. मुख्य प्रवेशद्वार अर्थात लायन गेट आजही सुस्थितीत आहे. 2 बुरुजांच्या मध्ये ते भव्य द्वार उभं उभं आहे. एकेकाळी त्याला 2 लाकडी दरवाजे होते. डोक्यावर 2 सिंहिणी एकमेकांकडे तोंड करून बसलेल्या होत्या. भोवताली 16 फूट जाडीची भिंत होती. एकेकाळी ते भरभराटीला आलेलं मोठं शहर होतं. विस्तृत रस्ते, गाड्यांसाठी वेगळे मार्ग, चमकदार पदपथ. सर्वशक्तिमान राजा किल्ल्यातून राज्य करत होता. लायन गेटमधून हजारो सैनिकांची ये जा सुरू असे. सोन्याच्या राशींनी खजिना भरलेला होता. होमर आणि सोफोक्लिस यांनी सुवर्णभूमी असं त्याचं वर्णन केलेलं आहे. पॉसेनियस म्हणतो की पर्सियसनं हे शहर वसवलं. पुढे पर्सिया नावानं ते प्रसिद्ध झालं. अॅगामेम्नॉन हा तिथलाच राजा. मेनलॉस हा त्याचा भाऊ आणि त्याची बायको सौंदर्यवती हेलन. प्रियामचा राजा पॅरिस. प्रियामचा राजा प्रियामचा मुलगा पॅरिस. त्यांनी हेलनला पळून नेल्यामुळे ट्रॉयमध्ये 10 वर्ष युद्ध भडकलं होतं. लायन गेटच्या जवळ 1363 कामगारांसह ऑगस्ट 1876 मध्ये प्रारंभ झाला. या कपेला सलमान एकटाच देखरेख करत नव्हता. त्याच्या जोडीला ग्रीक आर्किओलॉजिकल सोसायटीचे 3 अधिकारी डोळ्यात तेल घालून लक्ष देत होते. अजूनही महान शोध लागलेला नव्हता. त्यांना रोमन किंवा बायझॅन्टाईन नाणी मिळालेली नव्हती हे आश्चर्य होतं. हेलेनिक शहराच्या अवशेषांखाली सुंदर अशी मोठी भांडी मिळाली. मातीच्या देवता मिळतच होत्या. लाल रंगाच्या प्रतिमा त्यातच होत्या. चाकू, बटणं, मातीचे प्राणी, बाणांची पाती, कंगवे, सुया आणि पारदर्शक गारगोटीचे विखुरलेले तुकडे जमा होत होते. घडीव दगड, छोट्या कुऱ्हाडी आणि हाडांचे तुकडे सगळीकडे मिळत होते. एकंदर ट्रॉयची पुनरावृत्तीच म्हणायची. काही महिने उलटले तोपर्यंत महत्वाचे शोध म्हणजे सभागृहाच्या मधोमध मिळालेल्या 4 दफनशिला आणि योद्धे चितारलेली फुलदाणी. कडक उन्हामध्ये 12 मजुरांसह श्रीमंत दिवसभर घाम गाळत होता. मायशींवर गरम धुळीचे ढग फिरत होते. त्याचे डोळे लाल झाले होते. संताप चटकन येत असे. या लोकांना भूतकाळ उलगडण्यापेक्षा आहेत त्या सर्व वस्तू जागच्या जागी ठेवण्यातच जास्त रस होता. हौशी प्रवासी त्या ठिकाणाला भेट देत होते. त्यांना दाखवण्यासारखं मात्र काहीच नव्हतं. फक्त भांड्याचे तुकडे, मणी वगैरे वगैरे. प्राचीन संस्कृतीचं कोडं उलगडण्यासाठी आपण फार मोठं कार्य करत आहोत असा गौरव स्थानिक राजांनी केला. श्रीमंतची छाती अर्थातच ताट झाली. त्यांना राजाला रंगीत भांड्यांचे सुंदर तुकडे भेट दिले. गंमत म्हणजे राजाच्या संरक्षणातल्या पोलीस खात्यानं त्याची खास व्यवस्था केली. उन्हाळा संपला. पाऊस झोडपू लागला. खणलेल्या सभागृहात चिखल पसरला. पण काम चालूच राहिलं. ऑक्टोबरच्या मध्यावर त्यांना 20 फूट लांब आणि 10 फूट रुंदीचं थडगं मिळालं. ते उद्ध्वस्त झालं होतं, कारण चोरांनी ते आधीच लुटलं होतं. पण सोन्याची लहानची बटणं आणि हस्तिदंती वस्तू इतस्ता विखुरलेल्या होत्या. वर्तुळाच्या साधारण मध्यावर त्यानं 15 फूट खोदल्यावर एक दगडाचा थर लागला. त्याखाली 3 सांगाडे पुरलेले होते. त्यांच्यावर वाळूचं दाट आवरण होतं आणि त्या वाळूमधून सोनं चमकत होतं. सोनं तर दृष्टीला पडलेलं. सरकारी अधिकारी डोक्याशी डोकं घासत उभे. अशा स्थितीत काय पवित्र घ्यायचं हे त्यानं ठरवलं. रॉयला मदतीला सोफिया धावली होती. इथे तिलाच हा प्रश्न हाताळायला त्यानं सांगितलं. हाडकं स्वतः बाजूला चारायला तो असमर्थ होता, कारण त्याच्या हाताला कंप सुटला होता. सोफिया खाली उतरली. सांगाड्यावरची वाळू छोट्या चाकूने बाजूला करू लागली. प्रत्येक सांगाड्याजवळ सोन्याचे 5 मुकुट होते. त्याशिवाय सोन्याचे 14 क्रॉस तिन्ही सांगाड्यांवर ठेवलेले होते. मुकुट ट्रॉयपेक्षा थोडे वेगळे होते. त्यावर वर्तुळ आणि ठसे होते. पातळ सोन्याचा पातळ पत्रा ठोकून ते बनवलेले होते. त्यामुळे जाडी जास्त नव्हती.
ती कलाकृती काहीशी प्राथमिक दर्जाची होती. त्यावेळची सत्ता कदाचित अविकसित असावी. आजूबाजूला काचेचे चाकू, रंगीत भांडी, एक चांदीचा पेला इत्यादी वस्तू मिळाल्या. त्यात राखही दिसली. मायसिनला कदाचित प्रेत जाळण्याची पद्धत असावी. 15 मुकुट आणि 14 सोन्याचे क्रॉस एवढा खजिना एकदाचा हातात पडला. आता स्लीमननं ठरवलं वर्तुळाच्या पलीकडे लायन गेटच्या विरुद्ध बाजूला खणायचं. 9 फूट खोलीवर त्याला आणखी सांगाडी मिळाली, पण लहान चाकूखेरीज मौल्यवान असं काहीच मिळालं नाही. पहिल्या थडक्यात निराशा झाली, दुसऱ्यात काही ना काही लाभ झाला, तिसऱ्यात काय होणार? सांगाड्याखाली थोडं खणल्यावर अनपेक्षित असं भांडारच खुलं झालं. त्या ठिकाणी समृद्धीचा कळस होता. सारी खोली सोन्याच्या वस्तू आणि दागिन्यांनी भरलेली होती. पिवळ्या वस्तूवर लालसर चमक विलसत होती. त्यावेळेपर्यंत कामगारांना दूर पिटाळण्यात आलं होतं. खजिन्याच्या खोलीभोवती विश्वासू सैनिकांचा गराडा पडला होता. सोप्या सांगाड्यांमधनं सोनं हलकेच काढायच्या उद्योगाला लागली. त्यावरची माती बाजूला करावी लागत होती, कारण छोटे दागिने आणि नाजूक वस्तू तुटतील अशी भीती तिला वाटत होती. दुसऱ्या थडग्यात 3 सांगाडे होते. त्यातल्या एकानं सोन्याचा मुकुट घातला होता. त्यावर सोन्याची 30 पानं लोंबत होती. ती मुकुटाला अलगद अडकवण्यात आली होती. आणखी 8 अर्धमुकुट होते. सोन्याचे 6 क्रॉस, बरेच सर, गळ्यातले सर, फुलदाण्या, दारूचे बुदले, त्यावर सोन्याची झाकणं, चांदीच्या दांड्यांवर एक सोन्याचं फूल मिळालं. तलवारीच्या मुठीवर जे मौल्यवान खडे बसवतात तसे खडे मिळाले. सर्वात आश्चर्यकारक शोध म्हणजे निरनिळ्या आकाराच्या सोन्याच्या चकत्या, यंत्राने पाडल्यासारख्या. त्याला एकाच ठिकाणी जवळजवळ त्या 700 मिळाल्या. काहींचा आकार पानांसारखा, काही फुलपाखरं, चांदण्या व सूर्यफुलं, तर काही नुसते भौमितिक आकार होते. श्रीमानला त्या ढालींच्या प्रतिकृती वाटल्या, परंतु जमिनीखाली पुरलेल्या देहाच्या शाश्वत जीवनाची ती प्रतीका असावीत अशी शक्यता होती. त्याशिवाय पर्शियातील उत्खननात मिळाल्या त्याप्रमाणे 1-1.5 इंच उंचीच्या सोनेरी पत्र्यावर कोरलेल्या प्रतिमा बऱ्याच मिळाल्या. त्यात सिंह, मासे, हरणं, गरुड, राक्षस, बदकं इत्यादीचा समावेश होता. कलाकारांनी त्या पत्र्यावर जिवंतपणे साकार केल्या होत्या. मृतांच्या कपड्यावर हे तुकडे शिवण्याची पद्धत असावी. तिन्ही सांगाडे त्यांच्या लहान हाडांवरून स्त्रियांचे असावेत असा अंदाज श्लीमननं केला. पण मुकुटामुळे असं वाटत होतं का राजा आणि 2 राजपुत्र यांचं ते दफन असावं हे कळत नव्हतं. हाडांमध्ये एक खंजीर आणि चांदीचे 2 राजदंड मिळाले. त्यावर सोन्याचं पाणी दिलेलं होतं. खजिन्याचं आणखी एक थडगं मिळालं. सोनं आणि हिऱ्यांनी मढलेले 5 सांगाडे होते. तिघांच्या तोंडावर सोन्याचे मुखोटे होते. चौथ्याजवळ सिंहाचं तोंड असलेला मुखवटा होता. तो शिरस्त्राणासारखा दिसत होता. एक मुखवटा इतका चेपला गेला होता की त्यावरचा मानवी भाव नष्ट झाला होता. अंदाजाने सांगायचा तर तो तरुणाचा होता. उंच कपाळ, लांब ग्रीक नाक, जेवणी छोटी आणि पातळ ओठ. परंतु 2 मुखोटे त्या चौथ्या थडग्याचं भूषण म्हणता येईल. सत्ता, रुबाब आणि सौंदर्य ओतप्रोत त्यात भरलेलं होतं. इजिप्तच्या राजांना पुरताना रंगीत लाकडी मुखोटे बसवत त्यापेक्षा हे वेगळं होतं. चौथ्या जागेतली संपत्ती पाहून श्रीमान सारखा माणूस सुद्धा चकित झाला. मुखवटे हा त्यातला अल्प भाग होता. 2 सांगाड्यांच्या छातीच्या भागामध्ये सोन्याचे पट्टे दिसत होते. एकाच्या डोक्यावर मुकुट होता, त्यात लोंबणारी पानं दिसत होती. मोठे सुवर्ण पेले 11 होते. इलियडमध्ये नेस्टरच्या सुवर्ण पेल्याचं तसंच वर्णन आहे. हातांच्या जागी सुंदर कबूतर बसवलेली होती. सोन्याचे कमरपट्टे, रिबिनी, कर्णफुलं, पिना, मोजे बांधतात तशा नाड्या, स्त्रियांची 3 टोकी स्त्रियांचे 3 टोकी मुकुट इत्यादी असंख्य प्रकारची समृद्धी होती. सोन्याचे लहानसे परशू, सोन्याच्या 150 चकत्या आणि गोल 400 तुकडे. त्यांचा उपयोग नाण्यांसारखा होत असावा. तलवारीची 10 म्यानं, तांब्याच्या कढया, ब्रॉन्झच्या चौधारी खुपसण्याच्या तलवारी, गाईचं डोकं ते चांदीचं, पण त्यावर शिंग मात्र सोन्याची. त्यावेळेचं ते पवित्र पवित्र चिन्ह असावं. या सगळ्यात विशेष म्हणजे असंख्य कालव तिथे ठेवलेले होते. त्यावरचे शिंपले सुद्धा उघडलेले नव्हते. ट्रॉयमध्ये मिळालेल्या खजिन्यापेक्षा जास्त लाभ केवळ चौथ्या जमान्यात झाला होता. तरी काम बंद करायची श्रीमंतची इच्छा नव्हती. खडकाचं खोदकाम चालू असतानाच त्याच्या उत्तरेकडे उत्खनन सुरू करण्यात आलं. त्या जागी 5वं आणि अखेरचं थडगं मिळालं.
ते लुटलं गेल्याची चिन्ह होती. सांगाडा एकच होता. त्याचाही जवळजवळ भुगा झाला होता. तिथे सोन्याचा एकच मुकुट, पेला, हिरवी फुलदाणी तसंच भाजक्या मातीच्या वस्तूंचे काही तुकडे मिळाले. ट्रॉयचे अर्धमुकुट, मायसीनचे सुवर्णमुकुट आणि सोन्याच्या असंख्य असंख्य वस्तू ज्या काळातल्या आहेत, तो अविकसित काहीसा रानटी कालखंड होता. सैनिक युद्धावर कसे जात होते ते फुलदाणीवरील दृश्य स्पष्ट करत होतं. स्त्री पुरुष कोणते अलंकार वापरत ते सांगाड्याच्या सजवण्यावरून कळतं. मुखोट्यावरून त्या लोकांची मृत्यू आणि देवतांवरची श्रद्धा स्पष्ट होते. काम जवळजवळ संपलं होतं. खुल्या सभागृहाकडे नजर टाकल्यावर जागोजागी लहान मोठे खड्डे दिसत होते. नवा खजिना मिळण्याची शक्यता श्रीमंतला वाटत नव्हती. 5 खडकी बाहेर आली होती. अगामेम्नॉन आणि दुःखी शेवट झालेले अन्यवीर पुन्हा प्रकट झाले होते. नोव्हेंबरच्या अखेरीस हेलेनिसच्या राजाला श्रीमंतनं कळवलं, आदरणीय महाराज, ग्रीकच्या महान परंपरेतल्या वीर पुरुषांची थडगी मी प्रकाशात आणली आहे. अगामेम्नॉन आणि कॅसांड्रा आदी वीरांनी दर्शन दिलं आहे. दफनाभोवती घडीव दगड वर्तुळाकृती मांडलेले होते. प्राचीन काळातील शुद्ध सोन्याच्या प्रचंड वस्तू मिळालेल्या आहेत. या वस्तूंचं एक मोठं संग्रहालय होऊ शकेल. लक्षावधी प्रवासी शेकडो वर्ष त्या अनमोल वस्तू पाहण्यासाठी येत राहतील. विज्ञानावरील प्रेमामुळे मी हे काम करतो आहे. खजिन्यावर माझा बिलकुल हक्क नाही. सर्व वस्तू जशाच्या तशा अत्यंत आनंदाने मी गिरीशच्या स्वाधीन करत आहे. राष्ट्रीय संपत्तीचा मोठा पाया बनून हा खजाना सुरक्षित राहावा अशी प्रार्थना. श्रीमंत रिकाम्या हातानं प्रथमच परतला होता. त्याला जे जे काही मिळालं ते सरकारच्या ताब्यात गेलं. त्यांच्या प्रतिनिधीनं शोधाबद्दल द्यायला आधीच सुरुवात केली होती. त्यामुळे श्रीमंत घाबरला. त्यानं सरकारला तातडीनं तार केली, तुमच्या माणसाला आवरा, प्रकाशनाचे हक्क माझ्याकडे आहेत. पुन्हा वाद सुरू झाले. मधलं काम समाप्त झालं. श्रीमंत पुन्हा तिकडे गेला नाही. 2 महिन्यात आपल्या शोधांवर त्यानं पुस्तक लिहून काढलं. त्याचं फ्रेंच आणि इंग्रजी भाषांतर झालं. राजकारण धुरंधर ग्लॅडस्टन साहेबांना त्यानं विनंती केली की त्या पुस्तकाला प्रस्तावना लिहावी. त्यांनी होमरचा दांडगा अभ्यास केलेला होता. शिफारस लिहायला ते राजी नव्हते, कारण त्यांच्या विधानाचा गैरअर्थ लावला जाण्याची शक्यता होती. पण अखेरीस त्यांनी ते लिहिलं. ट्रॉय त्याला खुणावत होतं. फर्मान मिळण्यासाठी त्याचे प्रयत्न पुन्हा सुरू झाले. यावेळी ग्लॅडस्टन यांचा जोरदार वशिला होता. त्यांनी वजन खर्च केलं. निनेवेचा शोध लावणारे ऑस्टेन लॉयर ब्रिटिश राजदूत झाले होते, म्हणून तुर्कांनी विनाविलंब परवानगी दिली. पण यावेळेला दक्षता म्हणून खास अधीक्षक आणि 10 पोलीस उत्खननावर नेमण्यात आले. हिसारलिकला क्लिमांची ही 6वी फेरी होती. सप्टेंबरमध्ये काम सुरू झालं. पहिल्या 2 महिन्यात काहीच घडलं नाही, पण त्याचं नशीब टिकून होतं. प्रियामच्या राजवाड्याच्या ईशान्य कोपऱ्यात त्याला नवा खजिना गवसला. पहिल्या जागेपासून तो फार दूर नव्हता. यावेळी त्याला सोन्याची 20 कर्णकुंडलं, रिंगा, जाड 2 बांगड्या, चांदीच्या 11 कुड्या, चांदीच्या 158 अंगठ्या आणि सोन्याचे बरेच मणी मिळाले. काही दिवसांनी आणखी प्राप्ती म्हणजे सोन्याच्या चिपा, बांगड्या आणि चांदीचा खंजीर जमा झाला. दिनांक 26 नोव्हेंबरला काम थांबवण्यात आलं. स्लीमानला खजिन्याचा 3रा हिस्सा देण्यात आला. बाकीच्या सर्व वस्तू कॉन्स्टँटिनोपलच्या इम्पेरियल म्युझियमकडे रवाना झाल्या. जीवनाची अखेरची 34 वर्ष सुलेमान अखंड अधिकाधिक उत्सुकतेने इलियड वाचत होता. ते त्याचं बायबल होतं. दिवसा तो लहर लागली की इलियड घेऊन बसे. त्याच्या स्फूर्तीचा तो झरा होता. कोणताही विचार त्या पुस्तकापासूनच उगम पावत असे. इतर सगळी पुस्तकं त्याच्यापुढे पदार्थ होती. इलियड आणि ओडिसी ही 2 पुस्तकं दैवी प्रतिमेतून निर्माण झालेली होती, याबद्दल त्याला शंकाच नव्हती. ते अत्यंत पवित्र ग्रंथ होते, अपौरुषेय होते. त्यांच्या वाचनानं आपल्याला आनंद आणि कृतार्थता मिळणारच असा त्याचा दावा होता. त्याचबरोबर पराकोटीचं दुःख म्हणजे काय याची कल्पनाही त्या ग्रंथांवर येते. श्रेष्ठ कवींच्या त्या निर्दोष सर्वश्रेष्ठ कलाकृती आहेत. या पलीकडे श्रीमंत त्याचं वर्णन करू शकत नव्हता. श्रीमंतच्या पुढची मुख्य कामगिरी म्हणजे ट्रॉयच्या खजिन्याची व्यवस्था लावणे.
ग्रीस, इटली, फ्रान्स आणि इंग्लंड या देशांना वस्तू भेट म्हणून द्याव्यात असा एक विचार होता. हिरे रशियाला विकायचा बेत होता. तो व्यवहार झाला तर चांगल्या कमिशनचे लालूच तिथल्या एका मध्यस्थाला दाखवण्यात आले. वास्तविक खजिना विकावा अशी श्रीमंतची मनोन इच्छा नव्हती, कारण या बहुमोल वस्तूंची किंमत कोण करणार? जर्मनीला जन्माला आल्यामुळे त्या देशाला खजिन्याचा काही भाग द्यावा असं ठरलं. त्यानुसार बऱ्याच पुराण वस्तू बर्लिनला जाणार होत्या. डिसेंबर 1880 ला त्या पाठवण्यात आल्या. त्यानं हिसार लेकला 1 मार्च 1882 रोजी 9व्यांदा भेट दिली. लगेच कामाला प्रारंभ झाला. पहिल्या भेटीला 14 वर्ष झाली होती. तो उत्साहात होता. कान आणि दुखीचा त्रास यावेळेला नव्हता. साधनांच्या बाबतीमध्ये पूर्ण सुसज्जता होती. लंडनच्या श्रोडर कंपनीकडून खूप भेटवस्तू आल्या. त्यात पेल एल या पेयाच्या 240 बाटल्या होत्या. त्या पुढच्या 5 महिन्यामध्ये श्रीमंतनं सगळ्या संपवल्या. 9व्या वेळेला सुद्धा त्याच्या कार्यक्रमात बदल झाला नव्हता. पहिल्या उत्खननाप्रमाणे सूर्योदयाला तो उठे, घोड्यावर जाऊन सूर्य उगत असताना समुद्र स्नान होई. त्यावेळेला त्याच्याबरोबर 3 सशस्त्र रक्षक असत. दिवसभर 150 मजूर काम करत. श्रीमान खडा पहारा देई. पूर्वीचाच विश्वासू माणूस अनेक आघाड्या सांभाळत होता. श्रीमानचा अंगरक्षक हिशेबनीस कामगारांना ब्रँडी, ब्रेड वगैरे विकून खूप नफा कमवत होता. या कप्याला पदरात फारसं पडलं नाही. ब्रॉन्झ आणि तांब्याच्या थोड्या वस्तू मिळाल्या, पण त्या नगण्य होत्या. जागेचा तुर्की मालक अधिक पैशाची मागणी करू लागला तेव्हा श्रीमंतनं काम थांबवायचं ठरवलं. तोपर्यंत शहराचे उत्तम नकाशे तयार झालेले होते. पुढच्या वर्षी स्लेमननं ट्रॉयच्या उत्खननावर ट्रोजा हे पुस्तक लिहिलं. हे त्याचं तिसरं पुस्तक. नव्या माहितीसह ते सजलेलं होतं. आता नशीब जोरावर नव्हतं. त्याच्या स्पर्शानं सोनं जमिनीबाहेर येईना. यापुढे खजिन्याऐवजी खापरच मिळत राहणार होती. आता श्रीमानची प्रकृती बरीच उतरली होती. सततच्या समुद्र स्नानामुळे कान डोकेदुखी सुरू झाली होती. तो मूळचा उद्योगपती होता. जगभर घेतलेल्या स्थावर मालमत्तेची व्यवस्था बघणं महत्वाचं होतं. त्यामुळे आता पुरातत्व मागे पडलं. त्याला बराच प्रवास करावा लागला. निद्रानाशाचा विकार जडला. तरी होमर, सोफोक्लिस आदींचं वाचन सुरूच होतं. प्रसिद्धीची भूक मात्र संपत नव्हती. ट्रॉयच्या परिसरात त्या अवशेषांच्या सान्निध्यात श्रीमाननं पहिली आंतरराष्ट्रीय परिषद भरवली. विद्वान मंडळींना जुन्या इमारतींमधून हिंडवून त्यांना उत्खननाची कथा पहिल्यापासून ऐकवली. पुढच्या मोहिमांबद्दल तो उत्साहात बोलत होता, विशेषतः क्रीटच्या संभाव्य कामाबद्दल. पण तो आता फार थकून गेला होता. आयुष्यभर खूप वणवण झाली होती. अखेरच्या वर्षी त्याचं जे छायाचित्र घेण्यात आलं त्यात तो निराश केविलवाणा दिसतो. आयुष्यभर बँकेत कारकुनी करून निवृत्त झालेल्या माणसासारखा त्याचा चेहरा आहे. फोटोत जरी तो अशक्त दिसत असला तरी प्रत्यक्षात एखाद्या तरुणासारखी त्याची हालचाल होती. अवशेषांमधून आणि टेकाडांवरनं तो भराभर फिरत असे. पुढच्या वर्षी त्यानं दुसरी परिषद घेतली. ठिकठिकाणून लोक आले. त्याचं भाषण छान झालं. शांतपणे कुठल्याही प्रश्नावर न रागावता बाळगत शंकांचं समाधान करून विरोधाला न फटकारता तो बोलला. एक दिवस सहल म्हणून श्रीमान माउंट एडा येथे गेला. पण पायथ्याशी असलेल्या खेड्यात पोहोचल्यावर त्याचा कान फार दुखायला लागला. ऐकू येणं झालं. डॉक्टर व्हर्चो बरोबर होते. त्यांनी कान तपासले. कानाच्या आतल्या बाजूला बरीच सूज आलेली होती. क्लेमन 15 डिसेंबरला पॅरिसला पोहोचला. कडाक्याची थंडी होती. प्रेमळ सोफियाची 6 पदरं आधीच येऊन पडली होती. ती बऱ्याच काळजीत होती. त्याने हिशेब केला. नेपल्सचं संग्रहालय पाहून तो नाताळपर्यंत अथेन्सला पोहोचू शकत होता.
नुकत्याच झालेल्या पॉम्पेई शहराच्या उत्खननातल्या वस्तू नेपल्समध्ये प्रदर्शनात मांडलेल्या होत्या. त्यानं बायकोला कळवलं की माझ्या हायगईमुळे कानदुखीचा त्रास पुन्हा सुरू झालेला आहे. नाताळचा दिवस होता. पोस्टात जाण्यासाठी तो बाहेर पडला. एका चौकात रस्ता ओलांडताना तो खाली कोसळला. पूर्णपणे शुद्धीवर आणि डोळे सताड उघडे अशा स्थितीत. गर्दी जमा झाली. लोक चौकशी करत होते. पण डोकं हलवण्यापलीकडे तो काही करू शकत नव्हता. त्याची वाचा गेलेली होती. एक पोलीस त्याला गाडीत घालून रुग्णालयात घेऊन गेला. पण टकमक बघणारा तो मुका रुग्ण वरून ठीक दिसत असल्यामुळे त्याला प्रवेश नाकारण्यात आला. मग ही वरात पोलीस स्टेशनला गेली. ओळख पटवण्यासाठी त्याचे खिसे चाचपण्यात आले. पण कागद किंवा पैसे हाताला लागले नाही. फक्त एका डॉक्टरचा पत्ता मिळाला. त्या डॉक्टरला लगेच पाचारण करण्यात आलं. श्रीमनला तिथे पाहून डॉक्टर चकित झाला. पोलिसांना समजेना की ह्या भणंग इसमाबद्दल डॉक्टर इतक्या आदबीनं आणि काळजीनं का बोलतोय. हा जगातला एक प्रचंड श्रीमंत गृहस्थ आहे, डॉक्टरने खुलासा केला. सोन्याच्या नाण्यांनी याचं पाकिट भरलेलं असतं. खरोखर श्रीमंतच्या शर्टाच्या आतल्या खिशामध्ये एक जाडजूड पाकिट होतं. त्यात असंख्य सोन्याची नाणी होती. आणि त्याला रुग्णालयात नेणाऱ्या पोलिसाला चिंता पडली होती की घोडागाडीचे पैसे कोण देणार. श्रीमंतला हॉटेलवर नेण्यात आलं. वाणीखेरीज बाकी सगळी इंद्रिय ठीक होती. कानावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली. पण रोग मेंदूपर्यंत पोहोचला होता. डॉक्टरच्या हातात फारसं काही राहिलं नव्हतं. रात्र तशीच उलटली. सकाळी लक्षात आलं की त्याची उजवी बाजू लुळी पडली होती. 8 खास तज्ज्ञ बाजूच्या खोलीत उपाययोजनेवर चर्चा करत होते. तशातच हेनरी श्लीमन शांतपणे मरण पावला. शेवटच्या क्षणापर्यंत त्याची शुद्ध हरपली नव्हती. अथेन्स आणि बर्लिनला तारा पाठवण्यात आल्या. सोफिया आणि तिचा भाऊ ताबडतोब तिथे आले. अथेन्सला नेण्याची व्यवस्था झाली. रविवार दिनांक 4 जानेवारी 1891 रोजी त्याच्या मृत्यूनंतर 9 दिवसांनी स्लीमनच्या राजवाड्यात म्हणजे त्याच्या महालात अंत्यदर्शनासाठी लोकांची खूप गर्दी झाली. स्वतः किंग जॉर्ज आणि राजपुत्र कॉन्स्टँटाईन हे श्रद्धांजली आणि पुष्पहार वाहून गेले. साऱ्या जगातनं शोकसंदेश आले. आपल्याला कुठे पुरण्यात यावं हे त्यानं आधीच सांगून ठेवलेलं होतं. इलिसिसच्या दक्षिणेला असलेल्या दफनभूमीत अन्य ग्रीक वीरांजवळच त्याची चिरविश्रांती सुरू झाली. हे आपल्याला समोर त्याचं ते दफन दिसतंय. त्या जागेवरून भोवतालच्या टेकड्या, सारोनिक गल्फचं निळं पाणी, एकूण त्याचा आवडता सगळा परिसर दिसू शकत होता. टेकड्यांपलीकडे मायसीन आणि टायरिन्सच्या राजांना पुरण्यात आलं होतं. ज्या वीरांची पूजा त्यानं आयुष्यभर केली त्यांच्या सान्निध्यात अखेर तो जाऊन राहिला. बालपणी त्यानं ट्रॉयचं स्वप्न पाहिलं. अढळ विश्वास आणि योग्य दिशेनं प्रयत्न यांच्या जोरावर ते स्वप्न सत्यात उतरवलं. हेच त्याचं मोठेपण. त्याच्या पुढे सोन्याच्या राशी फिक्या पडतात. च्या वाङ्मयातून उभं केलेलं जग लोकांसमोर साकार करण्याचं श्रेय अनेकांना द्यावं लागेल. परंतु आद्य पुरातत्वज्ञ म्हणून श्रीमंत अमर झाला हे निश्चित. त्याची दूरदृष्टी, साहस, महत्वाकांक्षा आणि होमरवरची अढळ निष्ठा अलौकिक होती. एका सुवर्णयुगाची ही जीवनकथा अशा तऱ्हेनं समाप्त झाली. प्राचीन ट्रॉय शहर हे सध्याच्या युरोप आणि टर्कीच्या सीमारेषेजवळ आहे. स्लेमनला मिळालेला खजिना बर्लिन, अथेन्स, रशिया आणि ट्रॉय जवळील संग्रहालयामध्ये सुरक्षित ठेवलेला आहे. लाखो प्रवासी या सर्व ठिकाणांना भेट देत असतात. आद्य पुरातत्वज्ञ म्हणून श्रीमनचे नाव अजरामर झालेले आहे. त्याला शेकडो प्रणाम.